इकडे चालले गावातल्या गोष्टी आहे ना. कुठल्या हो तुम्ही? हा, किती रुपयाला घेतले? 50 रुपयाला. काय घेतलंय? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अशा मार्केटमध्ये आलो ज्या मार्केटमध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे ना, तो आजूबाजूचा रस्त्याला झाडं आणि येताना रस्त्याला जी सावली आहे ना, त्याचा आनंद घेताना आपण पोहोचलोय तो म्हणजे हाशिवरा मार्केटमध्ये. हाशिवरा जर मार्केट जर बोलला ना, तर इथले जे लोकल जर माणसं असतात ना, तीच माणसं या मार्केटमध्ये बसलेली असतात. मार्केटमध्ये बघायला मिळते ते म्हणजे फ्रेश मच्छी, त्याच्यानंतर मग सुकी मच्छी आणि बऱ्याचशा लोकल भाज्या सुद्धा या मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मार्केटला कव्हर करायच्या आधी मी देतो इथला पत्ता सांगायचा झाला ना, तर बघा हाशिवराचा मोठासा तळा आहे आणि त्याच्यामध्ये तळ्यामध्ये ना ही बघा किती मोठी विहीर, एवढी मोठी विहीर आहे ना, खूप मोठी असलेली विहीर हाशिवरेची बघायला मिळते. आणि या साईडला ना रेवदंडा पवनार साईडला जाण्यासाठी रस्ता आहे आणि हा अलिबाग साईडला जाण्यासाठी रस्ता आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर या मार्केटमध्ये यायचं असेल ना, तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जिथून तुम्ही हे व्हिडिओ बघताना तिथून हे लोकेशन किती लांब आहे ना, हे जर बघायचं असेल तर त्या लिंकवर टच करून तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला दाखवतो आज हाशिवरेचा मार्केट बघा. हे बघा इकडे झालेली आहे खरेदी विक्री. त्याच्यामध्ये चाललंय किती रुपयाला काय घेतलंय ते. किती रुपयाला घेतली ती? हे किती बाबा, किती रुपयाला घेतली ती? हे किती रुपयाला घेतले? 50 रुपयाला. काय घेतलंय? हा, ही बघा अगरबत्ती घेतली 50 रुपये. हा, तर बघा हे झालेली आहे खरेदी विक्री. खरेदी झाली तुमची? किती रुपये खर्च केलात आज? खर्च केलेला. आज हप्ता जाणार आहे ना पुढचा? हा हप्ता पुढचा हप्ता परत येणार. हा, तर हे खरं. हा, तर आठवडी मार्केटचा जो महत्व आहे ना, तर जुन्या लोकांना खूप महत्व आहे. आजकाल ऑनलाईन पद्धत सुरू झाली ना, जे लोक बरेचसे ऑनलाईन मागवतात. ऑनलाईन हा मोबाईलवर ना. तिथे बार्गेनिंग करता येतं, तिथे बार्गेनिंग करता येत नाही, हे महत्वाचं. पण खरं सांगायचं झालं ना, आजकाल ऑनलाईन पद्धतीमुळे ना असे मार्केट पण ना कमी व्हायला लागले. खास करून खूप कमी माणसं पण खूप कमी आणि जे दुकानं लागायची होती ना ती पण खूप कमी लागायला लागली. बरेचसे मी मार्केट फिरतो. तर ऑनलाईन पद्धत ना तेवढ्यापुरतीच मर्यादित ठेवा जेवढ्यापुरती मर्यादित पाहिजे. आणि आठवडी मार्केट ना प्रत्येकाने बघायला पाहिजे आणि जवळ असलेल्या आठवड्या मार्केटमध्ये हप्त्यातनं एकदा काही ना काहीतरी वस्तू घेऊन जायला पाहिजे. तर चला सुरुवात करूया मार्केटला. ऊन ना बघितला तर एकदम कडक ऊन आहे आणि कडक उन्हामध्ये चाललेली लोकांची खरेदी विक्री. तिकडे बघा ज्यूसला लागले गर्दी. इकडे बघायला मिळतंय खोबरा. हे बघा खोबरं लावलाय ताईंनी आणि लसूण. कसा आहे खोबरा? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. हे बघा एवढ्या उन्हात ना माणसं बसली. शक्यतो सावली कशी भेटेल त्याच्यासाठी लावलेली छत्री ताईंनी. आणि इकडं मार्केट बघितला ना तर बघा हा मार्केटचा नजारा. रस्त्याच्या साईडला असलेला मार्केट म्हणजे रस्त्यातून सुरुवात होते मार्केटला. या साईडला पूर्ण मार्केट आहे आतमध्ये. पण मार्केट रस्त्याला असल्यामुळे ना सर्व लोकांना येणं जाणाऱ्याला नक्कीच कळून येते की हा हाशिवरेचा मार्केट आहे. त्याच्यानंतर इकडं बघायला मिळाला तर बघायला मिळतात कुठला आंबा आहे? तोतापुरी. हा, पिकलाय हा. आणि हा पिकणार काय? कसा देत आहे आता? 50 आणि 200 रुपये. हा, जर 50 रुपये बघा टाइमपास खायचे असेल. तुम्ही कुठनं आलेत? हाशिवराचेच आहेत का? मार्केट कधी भरतो हा दिवसातून? हप्त्यातून? शनिवार. हा, इकडं ताई पण सांगतात शनिवार. सकाळी किती वाजता सुरुवात होते? दुपारी पण असते? संध्याकाळी 6 ते 7:30 पर्यंत. हा, आता तिला तुम्हाला मार्केटचा टाइम आणि मार्केटचा दिवस इकडे बघा लागले ते म्हणजे लिंबूंचा सेटअप. आणि सेटअप लिंबू घेण्यासाठी लागलेले लेडीज वर्गाची गर्दी. दादा कसे लिंबू आहेत? 50ला 7, 50ला 8, 20ला 4 आहे 5. हा, 50ला 7, 50ला 8, 20ला 4, 20ला 5. तर तो दाखवला तुम्हाला लिंबूंचा भाव. आता चाललो आपण मार्केटच्या आतमध्ये. मार्केटच्या आतमध्ये जायला हा रस्ता आहे जायसाठी. पण मार्केटच्या आतमध्ये सुरुवात करते तुम्हाला मच्छीचा सेटअप दाखवून. खाडीतली मच्छी आहे नाही? तुम्ही कुठनं आलेत? मी हाशिवरेचाच आहे का? चिकाचा सेटअप आहे 100 रुपयाला पूर्ण. हा, त्याच्यामध्ये बघा चिंबोऱ्या बघायला. हा कोणता मासा आहे? खरबा आहे का? हा, बघा खरबा मासा.
आणि 100चा असलेला वाटा. आणि हा बघा चिमणा. आता चिमणी ना गाबोली. आता चिमण्याला सुरुवात होणार आहे ना. हा पावसाला आला चिमण्यांची सुरुवात झाली. तर इकडे बघा छोटासा सेटअप बघायला मिळते आपल्याला. त्याच्यानंतर इकडे आलो ना तर वली मच्छी, वल्या मच्छीचा असलेला छोटासा सेटअप या इथून वली मच्छी आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामध्ये बघा इकडे चालले गावातल्या गोष्टी आहे ना. कुठल्या हो तुम्ही? हा शिवराच्या आहेत. आणि त्यांच्या मार्केटमध्ये लेडीज वर्ग भेटला का गावातल्या गोष्टी त्यांच्या चालू राहतात. इकडे बघा, इकडे बघायला मिळतात माकल्या. हा माकल्या आहेत ना. कसे आहे? 100 रुपये. 100 रुपये वाटा लावला आईने. तर मार्केटला आपण तर कव्हर करतोय, पण मार्केटला ना बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये सुकी मच्छी, ओली मच्छी तुम्हाला तर मी दाखवून झालेली आहे. इकडे बघायला मिळते वाकटी, ती म्हणजे चिरलेली वाकटी. बघा कशी किलो? 1000 रुपये किलो. हा कमी जास्त होईल आहे ना. नाही होणार. हा जसे चांगली क्वालिटी असली ना का हा शब्द येतो, कमी जास्त होणार. हा तर आई सांगते सुकवलेली आहे, चांगली क्वालिटी असल्यामुळे कमी जास्त होत नाही. तर हे बघा इकडे बघायला मिळतं. दररोज बसता तुम्ही? हा शिवराज शनिवारी दररोज. हां शनिवारी दररोजच बसताय तुम्ही. तुम्ही काय विकत घेतलाय? कसा किलोने घेतल्या? हां हे बघा 500 रुपये किलोने. हा शिवराज आहे ना तुम्ही? हां आता आगोटचा मार्केट आहे ना. हां पावसाळ्याचा आगोटचा मार्केट. आगोटचा मार्केट बोललं ना तर पावसाला आता सुरुवात होणार आहे. आणि पावसाला सुरुवात होत असेल ना तर नक्कीच आपण बोलतो आगोटचा मार्केट. जुने लोक नक्कीच बोलायचे आगोटचा मार्केट भरून ठेवतो मी. तर आत्ता हा आगोटचा मार्केट तुम्हाला बघायला मिळतं. हे बघा इकडं, इकडं चालले खरेदी विक्री. त्याच्यामध्ये आई निघाली. काय घेतलं तुम्ही? किती रुपये? 150 रुपये. 300 रुपये किलो. हां तुम्ही अर्धा किलो 150 रुपये येतात. कुठनं तुम्ही आल्या? अशा जोड्या लावल्यात. 500 रुपये ही जोडी. 1 किलो 500 रुपये. हां 1 किलो 500 रुपये सांगतात त्या. जसा घेशीव तसा. आणि या पिशव्या भरलेल्या 900 रुपयाला एक पिशवी. हां जर ही पिशवी आपण घेतली ना भरलेली तर ही पूर्ण 900 रुपये. 800 रुपयाला द्यायला तयार झाले आई. बघा 800 रुपये आंबार पिशव्यामध्ये भरलेलं. त्याच्यानंतर इकडं खारे पिशव्यामध्ये भरलेलं 350 रुपये. हां या आपण सेटअप नवीनच बघतोय. पिशव्यामध्ये आधीच भरून ठेवलं आहे, पूर्ण आधीच तयारी त्यांनी करून ठेवलं आहे. त्याच्यानंतर इकडं आलो तर बघायला मिळतं ही गोष्ट मार्केटमध्ये आपल्याला भेटत असली ना तर मार्केट खरंच मोठा मार्केट आहे असं समजून जा. त्याच्यामध्ये गावठी आहेत का? कुठली जात? गावठी आहेत. जोडीने विकताय का? एक 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 पण ना जोडीने पण. एक कशी देत आहे? 300 रुपये. ही पण 300 रुपये. ही पण 300 रुपये. हे 400. हां 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 हा बघा हा जर आपण घेतला तर 400 रुपये. तरी किती पडेल? तरी 700-700 ग्राम 500 ग्रामपर्यंत. हां गावठी कोंबडी खायची असेल तर एकदम टेस्टी. नक्की तुम्ही टेस्ट करा जर तुम्ही जर बऱ्याच दिवस केली नसेल तर गावठी कोंबड्यांची. हां दर बाजार प्रत्येक बाजार. हां ते पण बोलतो थांबा. हां तुम्ही कुठला आहे? खिडकी. हां आणि इकडे बघायला मिळतात अंडी, गावठी अंडी. कसा अंडा? 15 रुपयाला एक घेतला तर गावठी अंडा. त्याच्यानंतर मग बघा इकडे जर आपण सुरुवात केली ना तर वरती बघा मार्केटला ना पूर्ण प्लास्टिक बांधला आहे. आणि हा जो प्लास्टिक बांधतात ना हे दुकानदारच बांधतात आहे ना आल्यानंतर. हां आपली उन्हापासून वाचवण्याची सोय केले ती दुकानदार आहे. आणि इकडे बघायला मिळतं सेटअप तो म्हणजे आपल्याला आता लसूणचा. बघा कसला दणक्या लसूण आहे. बघा खूप मोठा लसूण आहे. हा कसा किलो? 300 रुपये. हां 300 रुपये. क्वालिटी आणि क्वांटिटी जर जास्त असली तर नक्कीच भाव पण जास्त असेल. 300 रुपयाचा एकदा घेऊन ठेवा. त्याच्यानंतर हा 200 रुपये किलो आहे. बघा आता त्याच्यापेक्षा छोटा आहे. तो किती? 250. हां तर तो आहे ना हा घेतला तर सफिशियंट पडेल. कारण साईजमध्ये मोठा पण आहे आणि पैशांमध्ये कमी पण आहे ना. दररोज बसता तुम्ही? शनिवारी असता. हा हीच जागा आहे. हां त्यांची हीच जागा आहे. त्याच्यानंतर आपण आलो मार्केटला तर इकडे बघायला कांदा, टमाटी, कांदा, बटाटी. आणि इकडे लागले लोकांची गर्दी. बघा इकडे चालले खरेदी विक्री. त्याच्यामध्ये बघायला मिळते आपल्याला आंबोशी. बघा ही बघा चिंचची केलेली आंबोशी. कशी आहे आंबोशी? 50 रुपये पाव. ही बघा सुट्टी असलेली आंबोशी.
बघायला मिळतं आपल्याला इकडं. इकडं बघा लसणाच्या काढलेल्या पात्या बोलतात ना याला, पाकल्या. हा पाकल्या हे बघा. जर सुट्ट्या जर घ्यायच्या असतील ना ते बघा. कसा किलो? 200 रुपये. हा 200 रुपये. आता वाढणार पुढं पावसाळ्यात का कमी होणार? तर सांगतायत काका भाव वाढणार आहे, तर घेऊन ठेवा. खुल्या जरी स्वस्त जरी घ्यायच्या असतील तर. त्याच्यानंतर मार्केट बघा. तुम्हाला मी मार्केट दाखवतो. मार्केटला ना आपण बाहेरून सुरुवात केली होती. इकडून एक रस्ता आहे आणि त्या साईडून रस्ता आहे. या साईडला पूर्ण आहे ना मार्केटमध्ये सेटअप बसलाय. कांदा बटाटी लसूण. त्याच्यानंतर मग इकडं पण कांदा बटाटी लसूण आणि इकडं बघितलं पूर्ण लसूण. आणि इकडे बघा कसा एकदम पूर्ण स्टॉक लावून ठेवला बटाटी कांद्यांचा. म्हणजे सेटअप वाईज बसलेला हा मार्केट आहे. आता आपण या साईडला आलो. आता आपण चाललो कडधान्याकडं. तर किती गावांना हा जोडते हा मार्केट? हा जवळजवळ इथं ही पंचक्रोशी आहे. पंचक्रोशी आहे. हाशिवरे बोलला तर हाशिरामध्ये पंचक्रोशी आहे. हाशिरागाव या गाव पंचक्रोशीमध्ये हाशिरागाव मोठा आहे. मोठा आहे. या गावामध्ये 5 पट आहे. 5 पट आहे. 5 गावातील 5 पट एवढा गाव मोठा आहे. 5 गावांचं 5 पट हे असं गाव मोठा आहे. हा मोठा. आणि बाकी आजूबाजूचं पण गाव येत असतील. हा पंचक्रोशी आहे. कुठल्या तालुक्यात येतं? अलिबाग तालुका. अलिबाग तालुका, जिल्हा रायगड आहे ना. गाव हाशिवरे म्हणजे प्रॉपर हाशिवरेमध्ये असलेलं मार्केट. हां इकडं बघायला आलो तर बघायला मिळतं पूर्ण कडधान्य. त्याच्यामध्ये पावटा आणि वाल. ह्यातला पावटा कुठला? पावटा बघा तिकडं आहे का? हा पावटा सफेद. कसा किलो आहे? 160 रुपये. 160 रुपये. त्याच्यानंतर हे वाल आहेत. वाल 350 रुपये. आणि हा पण वाल आहे. 320 रुपये. हा वाल आहे तो आपला गावठी वाल. हा गावठी वाल 350 किलो ना. हां 350 रुपये किलो. 400 रुपये विक्री चालू झाली. हां जास्तीत जास्त खायचं असेल तर गावठी वालाची टेस्ट घ्या. खायला एकदम भारी आहे ना. खास करून आता शेवलांची भाजी त्याच्यात पण टाकतात. हां तर शेवलांच्या भाजीत पण डाळ आहे वालाची डाळ टाकायसाठी 180 रुपये किलो. 180 रुपये किलो. तुम्ही इथंच बसताय शनिवारी. हां तर काकांचा असलेला हा सेटअप बघा. त्याच्यानंतर मग इकडं आपण आलो तर इकडं पण एक कडधान्य म्हणजे कडधान्याचीच असलेली लाईन. म्हणजे ज्याला कडधान्य घ्यायचं असलं ना तर या साईडला या. कांदा बटाटे घ्यायचं त्या साईडला या. मच्छी घ्यायची असली तर बाहेरच. आणि त्या साईडला कपडे वगैरे. तर बराचसा मार्केट मोठा आहे. कवर करायला वेळ तर जाईलच पण व्हिडिओ पण मोठे होईल. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं इकडं पोहा. हा बघा पोहा कसा? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. दादानी लावलं 60 रुपये किलो. पिशवी आहे ना भरलेली आहे. आता किती 2 हप्त्याची का 3 हप्त्याची खरेदी? 2 हप्त्याची. 2 हप्त्याची खरेदी. हां 2 हप्त्याची खरेदी पिशवीमध्ये पॅकअप झालेली आहे. त्याच्यामध्ये चाललंय इकडं पैसे द्यायची तयारी. हे बघा काय घेतलं आईने? आईने घेतलं टाटा मीठ पुढे घेतलं आणि पावसाळी घेतलं. हां तर सांगितलेलं आहे काय काय घेतलंय. हे गाबोलीचं नाहीत ना? हो हे गाबोलीचं आहे. कसं किलो देत आहे? हे 160 रुपये किलो आहे. पण हे शिजतात आहे. हो एक नंबर सीझन. हां तर हे बघा इकडं चाललंय मार्केटची खरेदी विक्री. मार्केटचा भाव आणि मार्केटच्या बऱ्याच गोष्टी. मार्केटमध्ये आला ना टाईमपास करायला तरी टाईमपास होऊ शकतो. फक्त आपल्याकडं पाहिजे विचारण्याचा प्रश्न. त्याच्यामध्ये हे बघा इकडं बघायला मिळते. बघितलं तर हे बघा हळद कशी आहे? हळद 280 किलो ना. हां 280 रुपये किलो. खास करून अशा गोष्टींचा ना भावच विचारत नाही कोण. कारण हळद वगैरे आहे ना आपण आजकाल पॅकेटमध्ये विकत घ्यायला सुरुवात केली. पॅकेटमध्ये घेऊ नका. अशी हळद सुट्टी घेतली ना तर आपल्याला ती टेस्टसाठी जरी घेतली तरी ओळखता येते ना. चांगली जर असली तर पुढच्या वेळी जास्त घेता येते आहे का नाही. हां येण्याचा रस्ता कसा आहे जर हाशिवरे मार्केटला? अलिबागवरून कारलेखिंड. अलिबाग कारलेखिंडवरून 8 किलोमीटरवर हाशिवरा गाव. हाशिवरे. हां नियर तलाव. रेवदंड्यावरून रेवदंड्यावरून कारलेखिंडीत यावं लागेल. कारलेखंडीत. आणि अलिबाग साईडून जर आलं तर अलिबाग साईडहून तर रेवस सक्का. रेवस साईड. रेवस साळपूल मार्गे हां तिथून 6 किलोमीटर. म्हणजे जर शॉर्टकट जर असेल तर एखाद्याला जर गरमीतून जायचं नसेल तर हाशिवरे रस्ता पकडला हां तर मस्त की इकडून झाडा झुडपातून आपला सुंदर सुंदर रेवसला किंवा त्या कुठल्या इकडं कारलेखिंड. कारलेखंडीला निघू शकते आहे ना. थोडासा 2-3 किलोमीटरचा फरक पडेल. अगदी. मध्ये बघायला मिळतं हे बघा नारळ. नारळांचा लावलेला सेटअप 3 प्रकारचे असलेला नारळ. कसा आहे दादा हा? 20, 25, 30. 20, 25, 30. पॉयनरच्या मार्केटमध्ये पण असता ना. हां पॉयनरच्या मार्केटमध्ये आपण दादाला नक्कीच कव्हर केलं. चिंचचा हा पॅकेट 70 रुपये. हां 70 रुपये. पेंडी बघता इकडं आणि रॅप्यापासून बनवतात. खूप चपटी पेंडी आहे. कसा आहे वाटा हा? 50 रुपये वाटा. हां हे बघा 50 रुपये लावलेला बिस्किटांचा वाटा. आता तुम्हाला दाखवतो मार्केटमध्ये ना हा सेटअप कधीच बसत नाही. तो म्हणजे चपलांचा मार्केट. आठवडी मार्केटमध्ये चपलांचा मार्केट मी जास्त बघत नाही. खास करून असा मोठा सेटअप कधीच बसत नाही. बघा इथून सुरुवात केला ना पूर्ण चप्पलच चप्पल. जी पाहिजे ती चप्पल घ्या.
लेडीज वर्गांची लागलेली गर्दी म्हणजे याचा अर्थ चप्पल इथं स्वस्त असेल. तर मार्केटमध्ये प्लास्टिक टाकलाय ना त्याच्यामुळे थोडासा गारवा आहे, पण गरमी आणि हुमस 100%च आहे. तिकडं शेड वगैरे आहेत मार्केटला, पण शेड पण पूर्ण भरलेलं आहे. त्याच्यामुळे ही जी जागा आहे ना, ही रस्ता जरी गेला असला ना तर रस्त्यामध्ये कव्हर करून सेवा देत असलेली माणसं त्याच्यामध्ये बघायला मिळतात. हे बघा सेटअप, याच्यामध्ये पावटं वाल, ही कुठली डाल आहे? वालाची डाल. आणि हे चवली कशी किलो? 180 रुपये. गावठी आहे ना? हां गावठी. तरी ही बघा गावठी चवली अशी आहे. खायला कशी लागते? चांगली आणि शिजते लवकर. अर्ध्या तासामध्ये फुगते. पाण्यात पहिली ठेवावं लागतं ना, नंतर मग आपण रस्ता वगैरे बनवू शकतो. तर आपली चवली त्याच्यामध्ये मार्केटमध्ये चाललो आपण आतमध्ये. मार्केटचा नजारा घेत चला तुम्ही. मार्केटमध्ये आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे शेंगा. हे बघा भुई शेंगा. त्याच्यानंतर मग इकडे रताळी. ह्याचं नाव काय ना मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये बघतो पण कधी कव्हरच करत नाही. ही पण भाजीच आहे आणि भाजी पण खातात. काय आहे नाव ह्याचा? हलवा. काय कसा आहे किलो? 60 रुपये 50 रुपये किलो. आणि उकडून खातात ना? उकडून खातात ना? खायला एकदम कशी लागते? थोडी अशी चिपचिपीत. हा तर बघा मामांनी बरोबर सांगितलं. खाण्यासाठी ना टेस्टी जरी कमी असली ना तरी त्याचे गुण जास्त आहेत. हातपाय जर दुखत असली ना तर ही भाजी महत्त्वाची. थोडीशी खाताना चिकट लागते पण नक्की टेस्ट करा. तर चला आता आपण पुढं जातो. मार्केटच्या पुढं जातो नाही बघा, या साईडला पूर्ण कपडेच बघायला मिळतात. इकडे चालले खरेदी विक्री. इकडे बघा छोटे लागलेले स्टॉल. इकडं खास करून लागलेला बटारांचा स्टॉल जो सकाळी उठल्यावर आपल्याला लागतो. आणि इकडे बघा हे असे चालले गर्दी त्या साईडला पूर्ण. इकडे बघा आपल्याला बघायला मिळतात आर्टिफिशियल. बघितलं ना तर बघा गजरे. हे बघा गजरे बघा एकदम हलके. मला वाटतं प्लॅस्टिकचे आहेत पूर्ण. कागदी आहेत का हे? मी नागोट नाही होणार. मी 40 रुपये काय? सुकला तर परत बघा बाबांनी बरोबर सांगितलं. हा 40 रुपयाला आणि हा 40 रुपये. हा मोगरा आहे ना? हा मोगरा आहे. छोटीशी पोरगी बघा कशी चाललंय खरेदी विक्री. मेहनत महत्वाची बोलतो ना मी. इकडे बघा पांढरे कांदे कसे देत आहे आता? 200 रुपये माल. हां 200 रुपये माल. पण आता सध्या संपलेला आहेत ना, आता संपत येतील. हां पावसाळ्यात मिळणारच नाही. पण मालीचा भाव आपण प्रत्येक मार्केटमध्ये जातो 200च असतो. 200-250 असतो. हां तरी बघा तिकडे. अच्छा तर बघा ताईंची चालली खरेदी विक्री. हा बघा तरी पण साईज थोडासा छोटा आहे, पण आता भेटणार पण नाही आहे ना याच्या पुढं. हां जसं मे महिना पाऊस सुरू होईल ना पांढरा कांदा भेटणार नाही. सलादसाठी खास करून खायचं असेल तर अतिउत्तम. अरे बघा हे लागलेत पूर्ण गावठी सेटअप. जे घराघरातली असलेली भाजी आहे ना. हां त्याच्यामध्ये ही कुठली भाजी आहे? बीड आहे. हां पाऊस पडल्यावर येतो ना. आता बनवून घरी म्हणजे शिंपून पाणी शिंपून खायला एकदम भारी लागते ना टेस्ट. आता बिरडा तर पावसाला आता सुरुवात झाली ना तर फुकट पण भेटेल, पण आपल्याला शेतात वेचायला जायला लागला आहे ना. तर मार्केटमध्ये आलं तर मार्केटमध्ये बघायला मिळालं आपल्याला आज पहिल्यांदाच बिरडा. त्याच्यानंतर इकडं तोंडलं. हा कसा आहे तोंडला? 10 रुपये. गावठी असेल ना? हां घरातला. ही गावठी भाजी. ही इकडे लागली पूर्ण गावठी भाजी. गावठी भाजी जर बोलली ना तर बघायला पण भारी वाटते. त्याच्यामध्ये हे बघा आता तांबड्यांचा छोटासा सेटअप आहे गावठी. एकदम पिकलेला पण नाही. कसा आहे आता? 20 रुपये. हां तर हा सेटअप बघितला ना तर गरमी किती जरी असली ना तरी गळ्याला शांती वाटते. ती म्हणजे मटक्यांचा लावलेला छोटासा सेटअप. आणि ह्या गोष्टी आता ना आठवडे मार्केटमध्ये फार कमी बघायला मिळतात. बघा मोठा मटका कसा आहे? 300 रुपये. हा 300 रुपयाला. आणि हा कलरफुल 500 रुपये. त्याच्यामध्ये झाकण पण भेटणार. हा बघा झाकण पूर्ण कलरफुल नर लावून भेटणार 500 रुपयात. आणि कलरफुल कशासाठी वापरतात? हां लग्नासाठी पाहिजे असेल तर हे बघा इकडे बघायला मटकं. खास करून चुलीवरचं जेवण. आजकाल या गोष्टी कमी होत चालल्या आहे ना. हां सध्या मागच्या महिन्यामध्ये थोडासा स्टॉक वाढला होता म्हणजे गोष्टी आहे ना, कारण सिलेंडर झाले होते बंद.
त्याच्यामुळे चुलीवरचा महत्त्व जुन्या लोकांना पण माहिती आहे आणि आजच्या लोकांना पण माहिती करून दिलेलं आहे. किती रुपयाला? 300 रुपयाला. 300 रुपये? हां बघा 300 रुपये फार कमी मला वाटतंय भाव, पण 300 रुपयाला मिळत असलेली चूल. आणि या चुलीचा सेटअप जर बघितला ना तर हा डबल आहे आणि इकडे बघायला तर सिंगल. हा सिंगल 200 रुपयाला. हां हे बघा ह्या मस्तपैकी 2 चुली साईडला बसल्यात. सिंगल सेटअप 200 रुपये भाव. तर मित्रांनो मार्केट जर बोलला ना मार्केट खूप मोठं आहे. मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात, कपड्यांपासून चपलीपासून, मग त्या चुली असो नाही तर भाजी असो, गावठी भाजी असो, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या आपण. मार्केट जर तुम्हाला जर बघायचं असेल ना किंवा या साईडला जरी यायचं असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, टच करून तुम्ही नक्कीच या मार्केटमध्ये येऊ शकता. मार्केटसाठी येण्याचा रस्ता आहे ना तो अतिशय सुंदर, म्हणजे एकदम सावलीतून आजूबाजूला झाडं, त्याच्यानंतर रस्ता मस्तपैकी वाटलं. तर चला भेटू मित्रांनो पण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल नक्की सबस्क्राईब करा. चला तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.